या सेशनमध्ये आपण जावास्क्रिप्ट व्हेरिएबल म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने डिक्लेअर करायचं ते पाहणार आहोत. तर सर्वात आधी व्हॉट आर दी व्हेरिएबल्स? Variables are containers for storing data or for storing data values. ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये एखादी व्हॅल्यू घ्यायची आहे, इन्सर्ट करायची आहे, यूज करायची आहे, त्यावेळेस तुम्हाला त्या प्रोग्राममध्ये ती व्हॅल्यू स्टोअर करून घ्यावी लागते आणि ती व्हॅल्यू स्टोअर करून घेण्यासाठी आपण व्हेरिएबल्सचा यूज करतो. जावास्क्रिप्टमध्ये तुम्हाला जर एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल तर त्यासाठी 4 टाइप्स आहेत. पहिला आहे युझिंग व्हॅर, दुसरा आहे युझिंग लेट, तिसरा आहे युझिंग कॉन्स्ट, चौथा आहे युझिंग नथिंग. तर हे चारही प्रकार आपण वन बाय वन बघणार आहोत. तर सर्वात आधी बघूयात बाय युझिंग व्हॅर कीवर्ड. आता याच्यामध्ये जर आपण बघायचं झालं तर डिफरन्स काय आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हॅर कधी वापरायचं, लेट कधी वापरायचं किंवा कॉन्स्ट कधी वापरायचं. तर तुम्ही कोणतंही व्हेरिएबल वापरू शकता, कोणताही टाईप वापरू शकता म्हणजे व्हॅर, लेट किंवा कॉन्स्ट. पण जेव्हा जावास्क्रिप्टची सुरुवात झाली 1995 पासून ते 2015 पर्यंत व्हॅर कीवर्डच फक्त वापरला जायचा. त्यामुळे जर तुम्ही तुमचा कोड जुन्या ब्राउझर्समध्ये रन करणार असाल तर इट इज ऑलवेज रिकमेंडेड टू यूज व्हॅर. व्हॅर काय आहे? एक कीवर्ड आहे आणि तो व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी वापरला जातो. मोस्ट ऑफ द टाइम तुमचे जे ब्राउझर्स असतात ते जुने असतात, वापरले जातात, त्याच्यामुळं व्हॅर वापरणं बेस्ट आहे. आणि 2015 मध्ये लेट आणि कॉन्स्टंट हे दोन नवीन कीवर्ड्स ऍड करण्यात आले. त्यामुळे त्यानंतरचे जे लेटेस्ट ब्राउझर्स आहेत त्याच्यावरती लेट पण चालतं आणि कॉन्स्ट पण चालतं. त्याच्यामुळं ज्या पद्धतीचं तुमचं ऍप्लिकेशन आहे, ज्या पद्धतीचं तुमचं प्रोग्रामिंग आहे, त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, व्हॅर किंवा लेट किंवा कॉन्स्ट वापरायचं आहे. मग ह्याच्यात अजून एक बेसिक डिफरन्स असा आहे की कॉन्स्ट फॉर कॉन्स्टंट. कॉन्स्ट म्हणजे काय? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचा अर्थ काय होतो? जी व्हॅल्यू चेंज होत नाही ती. त्याच्यामुळे कॉन्स्ट या शब्दाने जर तुम्ही एखादं व्हॅल्यू डिक्लेअर केली तर ती व्हॅल्यू चेंज होत नाही. पण जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू रन टाइम चेंज करायची असेल तर तुम्ही काय वापरायचं आहे? व्हॅर किंवा लेट. मग आता आपण पहिली मेथड बघूयात जी आहे व्हॅर. त्याच्या आधी की तुम्ही विदाउट युझिंग एनी कीवर्ड सुद्धा व्हेरिएबल्स जावास्क्रिप्ट मध्ये डिक्लेअर करू शकता. आणि मग त्या ठिकाणी काय होतं, ऑटोमॅटिकली तुमचा ब्राउझर काय करतो, त्या व्हेरिएबल्सला टाईप डिफाईन करतो. म्हणजे तो व्हेरिएबल आहे, मग ते व्हॅर आहे, लेट आहे, कॉन्स्ट आहे हे ठरवलं जातं. मग बघूयात आपण पहिला प्रोग्राम. हा बेसिक HTML प्रोग्राम आहे. डॉक टाईप HTML घेतलंय, HTML बॉडी, जावास्क्रिप्ट, व्हेरिएबल्स. आता जे आपण व्हेरिएबल बघणार आहोत तर त्याच्यामध्ये हे व्हेरिएबल सगळे अनडिक्लेअर्ड आहेत. म्हणजे ते व्हॅर, लेट, कॉन्स्ट यापैकी आपण काहीही वापरलेलं नाही. बघा इथे एक P घेतलाय, त्याचा ID काय घेतलेला आहे? डेमो. त्याच्यानंतर खाली मी इथे जावास्क्रिप्ट लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय केलंय बघा, x इज इक्वल टू 50, y इज इक्वल टू 30. या दोन्ही ठिकाणी आपण कोणताही कीवर्ड वापरलेला नाही. व्हॅर वापरला नाही, लेट वापरलेला नाहीये किंवा कॉन्स्ट देखील वापरलेला नाही. आणि खाली आपण काय केलेलं आहे बघा, z इज इक्वल टू x प्लस y. म्हणजेच काय होणार आहे, या ठिकाणी ह्या z x आणि y ची ऍडिशन होणार आहे आणि ती z मध्ये स्टोअर केली जाईल. त्यानंतर आपण काय करतोय की ही जी काही व्हॅल्यू आहे z ची,
द व्हॅल्यू ऑफ झेड ती आपण काय करतोय ब्राउझर वरती डिस्प्ले करतोय बाय युझिंग इनर HTML document dot get element by id demo dot inner HTML. प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघूयात. The value of z is 80. मग बघा ह्या ठिकाणी आपण XYZ ला कोणताही कीवर्ड दिलेला नाही तरी सुद्धा एक्झिक्युशन झालेलं आहे. पण इट इज रिकमेंडेड दॅट ऑलवेज यूज कीवर्ड्स. म्हणजे तुमचं ते व्हॅर वापरायचं आहे का लेट वापरायचं आहे किंवा कॉन्स्ट हे तुम्ही डिफाईन करणं नेहमी बेटर आहे. पण जरी तुम्ही नाही डिक्लेअर केलं तरी सुद्धा ते एक्झिक्यूट होतात. त्यानंतर बाय युझिंग व्हॅर बघूयात की व्हॅर कीवर्डचा यूज करून आपण कशा पद्धतीने व्हेरिएबल डिक्लेरेशन करू शकतो. तर तेच एक्झाम्पल आहे PID इज इक्वल टू डेमो स्लॅश P. खाली एक स्क्रिप्ट लिहिलेली आहे. आता आपण काय केलेलं आहे ह्या ठिकाणी डिक्लेरेशन केलेलं आहे व्हॅर x इज इक्वल टू 25. तर ह्या ठिकाणी x काय आहे व्हेरिएबल आणि त्याची व्हॅल्यू किती घेतलेली आहे 25. त्याच पद्धतीने व्हॅर y इज इक्वल टू 35. इथं पण काय झालं y हे एक व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे 35 आणि ह्या दोन्हीची ऍडिशन स्टोअर होणार आहे z and z is also a variable of var. ठीक आहे आणि खाली आपण काय केलंय द व्हॅल्यू ऑफ z इज. The value of z is 60. म्हणजे बघा व्हॅरने डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा तुमचं आउटपुट व्यवस्थित येत आहे. फक्त व्हॅर कधी यूज करायचा आहे जर तुम्ही तुमचा कोड किंवा जर तुम्ही तुमचा प्रोग्राम सॉफ्टवेअर जुन्या ब्राउझर्स वरती एक्झिक्यूट करणार असाल तर व्हॅर इज कंपल्सरी. व्हॅर अगदी सुरुवातीपासून आहे त्यामुळं व्हॅर वापरणं योग्य आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे लेट. अगदी मगाचाच प्रोग्राम आहे फक्त इथे आपण आता काय चेंज केला लेट x इज इक्वल टू 40. आता इथे पण काय आहे x हे व्हेरिएबल आहे आणि त्याची व्हॅल्यू किती झाली 40. त्यानंतर अगेन लेट y इज इक्वल टू 40. सो लेट पण काय डिफाईन करतो व्हेरिएबल. व्हेरिएबलचं नाव y आणि थर्ड काय आहे z इज इक्वल टू x प्लस y. मग 40 अधिक 40 ची बेरीज होईल आणि 80 जे काही आहे ते z ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं जाणार आहे आणि ते काय केलं जाईल आपल्या ब्राउझर वरती डिस्प्ले केलं जाईल. द व्हॅल्यू ऑफ z इज 80. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर तिन्हीचं एक्झिक्युशन हे सारखं आलेलं आहे. फक्त कधी वापरायचं काय वापरायचं हे आपण ठरवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्स्ट. जसं की मगाशी सांगितलं कॉन्स्ट फॉर कॉन्स्टंट. मग बघा कॉन्स्ट x इज इक्वल टू 80. या ठिकाणी x काय आहे कॉन्स्टंट व्हेरिएबल. देन कॉन्स्ट y इज इक्वल टू 20. सो या ठिकाणी y काय आहे कॉन्स्टंट व्हेरिएबल आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 20. देन कॉन्स्ट z इज इक्वल टू x प्लस y. ह्या ठिकाणी आपण काय करतोय बघा पुन्हा ऍडिशन करतो आहोत आणि त्याची व्हॅल्यू प्रिंट करतो आहोत. द व्हॅल्यू ऑफ z इज 100. सो या पद्धतीने तुम्ही व्हॅर वापरा लेट वापरा कॉन्स्ट वापरा कोणतीही मेथड वापरून तुम्ही काय करू शकता व्हेरिएबल डिक्लेरेशन करू शकता. मग एखाद्याला प्रश्न पडेल की मग व्हॅर वापरलं तर कंटिन्युअसली व्हॅरच वापरायचं का कॉन्स्ट वापरलं तर कंटिन्यू कॉन्स्टच वापरायचं का किंवा लेट वापरलं तर फक्त पूर्ण प्रोग्राम मध्ये लेटच वापरायचं का. तर अजिबात नाही. तुम्ही याचे कॉम्बिनेशन्स करू शकता. काही व्हेरिएबल्सला तुम्ही व्हॅर वापरू शकता काहीला लेट वापरू शकता आणि काहीला कॉन्स्ट वापरू शकता. म्हणजेच काय यू कॅन यूज मिक्स्ड व्हेरिएबल्स.
मग आता इथे जर उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, एक price1 नावाचा कॉन्स्टंट आपण डिफाईन केला. price1 कॉन्स्ट price1. मग price1 कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू घेतली 15. तसंच आपण price2 नावाचा एक कॉन्स्टंट व्हेरिएबल डिफाईन केला. कॉन्स्ट price2 इज इक्वल टू 45. आणि आता ह्यांची जी काही ऍडिशन आहे ती आपण घेतलेली आहे टोटल, आणि टोटल आपण कसा डिक्लेअर केला, लेटनी. सो टोटल इज अ व्हेरिएबल, आणि त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू असेल, price1 प्लस price2, 15 प्लस 45. सो याचा आउटपुट काय असणार आहे, 60. So document.getElement by id.demo.innerhtml, the total is. बघूयात आउटपुट येतंय का. The total is 60. So you can also use mixed types, mixed declaration types. So या सेशन मध्ये आपण बघितलं की what is variable, आणि व्हेरिएबल यूज करताना आपण कोणते कोणते कीवर्ड्स वापरू शकतो, var, let, const किंवा nothing. nothing म्हणजे काय, ऑटोमॅटिकली तो त्याला असाइन करणार आहे की इट इज अ व्हेरिएबल. आणि लास्ट काय आहे की यू कॅन ऑल्सो यूज मिक्स्ड व्हेरिएबल्स और कॉम्बिनेशन्स ऑफ var, let and const. आता आपण काही प्रोग्राम पाहिले, आता थोडासा आपण याचा थेरी पार्ट देखील बघूयात की हाऊ टू डिक्लेअर जावास्क्रिप्ट व्हेरिएबल. जसं की आत्ताच आपण पाहिलं की आपण 4 प्रकारांनी करू शकतो. var वापरू शकतो, let वापरू शकतो, const वापरू शकतो, किंवा काहीच वापरलं नाही तरी चालतं. मग ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोग्राम लिहिणार आहात तर त्यावेळेस हे अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमचे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते प्रोग्रामच्या सुरुवातीला डिफाईन करायचे, जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन ते काय करू शकता, यूज करू शकता. आणि व्हेरिएबल डिक्लेरेशनसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जो काही तुमचा व्हेरिएबल आहे त्याला तुम्हाला जर व्हॅल्यू असाइन करायची असेल तर त्यासाठी आपण इक्वल टू साइनचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल, कार नेम इज इक्वल टू व्हॉल्वो. तर ह्याच्यामध्ये कार नेम झालं व्हेरिएबल आणि त्याची व्हॅल्यू घेतलेली आहे व्हॉल्वो, आणि ते एकमेकांना कशाने असाइन केलेले आहेत, इक्वल टूच्या साइननी. ठीक आहे. सो ज्यावेळेस कधीही तुम्ही कोणतंही व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहात, त्याला जर तुम्हाला व्हॅल्यू असाइन करायची असेल तर तुम्ही काय करायचं आहे की इक्वल टू कीवर्ड वापरायचं आहे. त्यानंतर जसं मगाशी सांगितलं की इट इज गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस टू डिक्लेअर ऑल द व्हेरिएबल्स ॲट द बिगिनिंग ऑफ स्क्रिप्ट. याचा अर्थ तुम्ही आधीमध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन करू शकत नाही असं होत नाही, पण एक चांगला प्रोग्रामर काय करतो, सुरुवातीला सगळे व्हेरिएबल्स डिफाईन करू शकतो. त्यानंतर एका स्टेटमेंटमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, मल्टिपल व्हेरिएबल्स डिफाईन करू शकता आणि ते सगळे कॉमा सेपरेटेड देऊ शकता. फॉर एक्झाम्पल बघा, let person is equal to John, comma, car name is equal to Volvo, comma, price is equal to 200, semicolon. याचाच अर्थ काय की पर्सन, कार नेम आणि प्राइस हे सगळे व्हेरिएबल्स आहेत आणि त्यांना काय केलेले आहेत, व्हॅल्यू असाइन केलेल्या आहेत. किंवा दुसरं की तुम्ही मल्टिपल लाईन्स मध्ये सुद्धा हे स्टेटमेंट देऊ शकता. सो ह्या ठिकाणी हे अलाउड आहे. त्यानंतर जर एखादं व्हेरिएबल तुम्ही फक्त डिक्लेअर केलं आणि त्याला कोणतीही व्हॅल्यू दिली नाही तर त्याला आपण म्हणतो की अनडिफाईन्ड व्हेरिएबल. उदाहरणार्थ इथे बघा, लेट कार नेम, या ठिकाणी कार नेम काय आहे, व्हेरिएबल आहे, पण त्याला कोणतीही व्हॅल्यू असाइन केलेली नाहीये, त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहोत, अनडिफाईन्ड व्हेरिएबल. आणि ज्या वेळेस त्याला आपण व्हॅल्यू असाइन करू त्यावेळेस ते असणार आहे डिफाईन्ड व्हेरिएबल. ठीक आहे. सो यू कॅन ऑल्सो हॅव अनडिफाईन्ड व्हेरिएबल, म्हणजे सुरुवातीला तुम्ही डिक्लेअर केलं, नंतर जिथे लागेल तिथे तुम्ही ते काय करू शकता, डिफाईन करू शकता किंवा त्याला व्हॅल्यू असाइन करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही एखादं व्हेरिएबल var कीवर्डचा यूज करून वापरलं असेल तर यू कॅन रिडिक्लेअर इट. बघा स्टेटमेंट काय सांगते, इफ यू रिडिक्लेअर अ जावास्क्रिप्ट व्हेरिएबल declared with var, it will not lose its value
म्हणजेच काय, इट इज अलाउड टू redeclare the variable of same name. var car name is equal to Volvo आणि पुन्हा डिफाइन केलं त्याच प्रोग्राम मध्ये var car name, तरी सुद्धा कार नेम ची व्हॅल्यू ही वॉल्वोच राहणार आहे. कारण var चा एक यूज आहे काय आहे की यू कॅन रिडिक्लेअर व्हेरिएबल्स विथ दिस कीवर्ड. पण हेच जर तुम्ही लेट किंवा कॉन्स्ट वापरत असाल तर तुम्हाला ते एकदाच डिफाइन करायचंय. परत परत तुम्ही ते व्हेरिएबल नेम वापरू शकत नाही. एकदा वापरलेलं व्हेरिएबल नेम तुम्ही परत पुढे रिडिफाइन करू शकत नाही. यू कॅन यूज दॅट बट यू कॅनॉट रिडिक्लेअर दॅट. त्यानंतर नेक्स्ट आहे लेट कीवर्ड. मगाशी पण सांगितलं होतं की 2015 मध्ये लेट कीवर्ड इंट्रोड्यूस केला गेला, तो जावास्क्रिप्ट मध्ये ऍड करण्यात आला. मग लेटचा आणि कॉन्स्टचा मेन डिफरन्स काय आहे, तर लेट कॅनॉट बी रिडिक्लेअर्ड. जर तुम्ही एखादं व्हेरिएबल लेट कीवर्डचा यूज करून डिफाइन केलं तर ते पुन्हा तुम्ही रिडिक्लेअर करू शकत नाही. त्याच्यानंतर वापरण्याच्या आधी तुम्हाला लेट लिहावंच लागतं. म्हणजे आधी लिहिलं आणि नंतर लेट डिक्लेअर केलं असं चालत नाही. आणि ह्याच्यामध्ये अजून एक पॉइंट ऍड झालेला आहे की लेट हॅव अ ब्लॉक स्कोप. ब्लॉक म्हणजे काय, तर ब्लॉक म्हणजे की तुम्ही कर्ली ब्रॅकेट मध्ये एखादा जो कोड लिहिता त्याला म्हणतात ब्लॉक. फॉर एक्झाम्पल फंक्शन, आपण फंक्शन कशामध्ये लिहितो, कर्ली ब्रॅकेट्स मध्ये. मग एखादं व्हेरिएबल जर तुम्ही त्या कर्ली ब्रॅकेट्स मध्ये डिक्लेअर केलं बाय युझिंग लेट कीवर्ड, तर तो स्कोप त्याचा त्या ब्लॉक पुरताच राहणार आहे. त्याची व्हॅल्यू त्या ब्लॉक पुरतीच मर्यादित असणार आहे. ब्लॉकच्या बाहेर आपल्याला ते वापरता येणार नाही. ठीक आहे. सो व्हेरिएबल्स डिफाइन्ड विथ लेट कॅनॉट बी रिडिक्लेअर्ड. इथे उदाहरण घेतलेलं आहे बघा, लेट एक्स इज इक्वल टू जॉन डो आणि खाली काय घेतलेलं आहे, लेट एक्स इज इक्वल टू 0. मग ह्या ठिकाणी जर तुम्ही अशा पद्धतीने बघा लेट एक्स आणि इथे पण काय केलंय लेट एक्स, सो दिस इज नॉट अलाउड. मग तुम्हाला काय येते, एरर येते की एक्स हॅज ऑलरेडी बीन डिक्लेअर्ड. मग जर तुम्हाला एखादा व्हेरिएबल वापरायचं असेल परत, जसं मगाशी सांगितलं, तर तुम्हाला काय वापरावं लागेल, var x इट इज अलाउड बट लेट एक्स नॉट अलाउड. कारण var नी आपण रिडिक्लेअर करू शकतो, लेटनी आपण रिडिक्लेअर करू शकत नाही. आणि जसं की आता सांगितलं की स्कोप बद्दल, तर 2015च्या आधी जावास्क्रिप्ट मध्ये दोनच स्कोप होते, ग्लोबल स्कोप आणि फंक्शन स्कोप. त्याच्यानंतर ज्यावेळेस लेट आणि कॉन्स्ट कीवर्ड डिफाइन करण्यात आले, त्यानंतर जावास्क्रिप्ट मध्ये ब्लॉक स्कोप हा पॉइंट ऍड करण्यात आला. मग ब्लॉक स्कोप म्हणजे काय, की जसं की मगाशी पण मी सांगितलेलं आहेच की कर्ली ब्रॅकेट्स मध्ये जो कोड लिहिलेला असतो त्याच्या आतमध्ये जे काही व्हेरिएबल्स आहेत ते तुम्ही कर्ली ब्रॅकेट्सच्या बाहेर वापरू शकत नाही. इथं उदाहरण दिलेलं आहे बघा, लेट एक्स इज इक्वल टू 2. ह्या दोन कर्ली ब्रॅकेट्सच्या मध्ये जो काही कोड असणार आहे तिथं तुम्ही हे वापरू शकणार आहात, पण ह्या कर्ली ब्रॅकेट नंतर तुम्ही एक्स कुठेही वापरू शकणार नाही. पण हेच जर तुम्ही var वापरून केलं, बघा इथे दुसरं उदाहरण काय सांगतंय, var वापरून की कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण var x इज इक्वल टू 2 लिहिलेलं आहे, तर x कॅन बी युज्ड हिअर. म्हणजे जर तुम्ही var वापरून केलं तर तुम्ही त्या ब्लॉकच्या बाहेर पण x वापरू शकता. मग जशी तुमची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने तुम्ही ठरवायचंय की लेट वापरायचंय का var वापरायचंय. जर तुम्हाला ऑल ओव्हर प्रोग्राम एखादं व्हेरिएबल वापरायचंय तर var यूज करा. पर्टिक्युलर त्या ब्लॉक पुरतच मर्यादित असेल तर काय करा, लेट यूज करा. बघा, रिडिक्लेअरिंग व्हेरिएबल्स म्हणजेच काय की रिडिक्लेअर केल्यावरती काय होऊ शकतं, तर इथे काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल var x इज इक्वल टू 10. कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि var वापरलंय, सो सध्या x ची व्हॅल्यू असेल 10. कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आलो, var ची व्हॅल्यू चेंज केली, var x इज इक्वल टू 2. ठीक आहे. आणि पुन्हा जर आपण बाहेर आलो आणि x इथे असाइन ऍक्सेस करायला गेलो तर आता x ची व्हॅल्यू 2 असणार आहे, कारण var ला ब्लॉक स्कोप नाहीये.
सुरुवातीला x ची व्हॅल्यू 10 होती, नंतर ती 2 झाली आणि मग नंतरची 2च आपण काय करणार आहोत, ऍक्सेस करणार आहोत. पण जर तुम्ही या ठिकाणी लेट वापरलं तर बघा वरची जी काही व्हॅल्यू आहे ती मेंटेन केली जाईल. फॉर एक्झाम्पल लेट x इज इक्वल टू 10, म्हणजे कर्ली ब्रॅकेट्सच्या बाहेर बघा x ची व्हॅल्यू आहे 10. आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये आलो, x ची व्हॅल्यू आहे 2. आता पुन्हा आपण जर कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर आलो, म्हणजे कर्ली ब्रॅकेटचा जो बाहेरचा कोड आहे तिथं वरची 10 व्हॅल्यूज काय केली जाईल, असेस केली जाईल किंवा एक्झिक्यूट केली जाईल किंवा त्याच्यावरतीच पुढचं फंक्शनिंग होणार आहे. सो हा बेसिक डिफरन्स आहे व्हॅर आणि लेट मध्ये. त्यानंतर कुठं कुठं रिडिक्लेअर करायचं, जसं की मगाशी सांगितलं की व्हॅर इज अलाउड एनीवेअर इन अ प्रोग्राम. व्हॅर वापरून तुम्ही कुठेही प्रोग्राम मध्ये रिडिक्लेरेशन करू शकता. व्हॅर इज अलाउड एनीवेअर इन अ प्रोग्राम. व्हॅर एक्स इज इक्वल टू 2 अलाउड, व्हॅर एक्स इज इक्वल टू 3 अलाउड. पण जर तुम्ही लेट वापरत असाल तर लेट मध्ये काय केलं जातं की सेम ब्लॉक मध्ये ते अलाउड नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॅर एक्स इज इक्वल टू 2 अलाउड, बट लेट एक्स इज इक्वल टू 3 नॉट अलाउड, कारण आता ऑलरेडी इथे एक्स आपण डिफाईन केलेला आहे. खाली आलो, लेट एक्स इज इक्वल टू 2 अलाउड आहे, पण पुन्हा लेटनी आपण तो एक्स नावाचा व्हेरिएबल असाइन करू शकत नाही. सिमिलरली लेट एक्स इज इक्वल टू 2 व्हॅर एक्स इज इक्वल टू 3 नॉट अलाउड. सो ह्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही व्हेरिएबल डिक्लेरेशन करणार आहात त्यावेळेस ह्याची व्यवस्थित तुम्हाला काय करायची आहे, काळजी घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्स्ट कीवर्ड. कॉन्स्ट कीवर्ड हा सुद्धा 2015 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे आणि कॉन्स्ट मध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे, कॉन्स्ट कॅनॉट बी रिडिक्लेअर्ड. म्हणजे तुम्हाला कॉन्स्टंट व्हॅल्यूज एकदाच डिक्लेअर करायच्या आहेत, त्यानंतर पुन्हा तुम्ही त्या रिडिक्लेअर करू शकत नाही. त्यानंतर कॉन्स्ट कॅनॉट बी रिअसाइन्ड. तुम्ही कॉन्स्टची व्हॅल्यू पुन्हा पुन्हा चेंज करू शकत नाही आणि कॉन्स्टला सुद्धा ब्लॉक स्कोप असणार आहे. ब्लॉक स्कोप म्हणजे काय की कर्ली ब्रॅकेट्स मध्येच तुम्ही काय करणार आहात, ते जो काही कॉन्स्ट शब्द आहे किंवा कॉन्स्टची जी व्हॅल्यू आहे ती यूज करू शकणार आहात. सो जसं मगाशी सांगितलं की लेट सुद्धा आपण रिडिक्लेअर करू शकत नाही, तसंच कॉन्स्ट आपण रिडिक्लेअर आणि रिअसाइन दोन्हीही करू शकत नाही. सो फॉर एक्झाम्पल कॉन्स्ट पाय 3.14 आणि पुन्हा जर इथं तुम्ही पाय डिफाईन करायला गेला तर काय होणार आहे, एरर येणार आहे. सो अशा पद्धतीने लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर या तिन्ही मध्ये डिफरन्स आहे.